प्रज्ञावत शब्द है। प्रज्ञावत शब्द के बाद वाद शब्द आता है। इन दोनों पदों का समास, या दोन पदांचा समास होतो। प्रज्ञावताम वादा इति प्रज्ञावादा। प्रज्ञावत आणि पुढे आहे वाद असे शब्द आहेत। या ठिकाणी प्रज्ञावत असं शब्द असताना या ठिकाणी एक सूत्र येतं पहा की शाक पार्थिवानाम सिद्धे चोत्तर पद लोप श्लोक संख्यानम, अर्थात शाक पार्थिव इत्यादी शब्दांच्या सिद्धी करता पूर्व पदातील उत्तर पदाचा लोप होतो। म्हणजे जसं शाक प्रिय पार्थिव, या ठिकाणी शाक म्हणजे राजा कसा आहे, ज्याला भाजी फार आवडते असा राजा। शाक प्रिय पार्थिव, या ठिकाणी पूर्वपद आहे शाक प्रिय, उत्तर पद आहे पार्थिव। यातील शाक प्रिय हे पूर्वपद आहे, पूर्वपदातील उत्तर पद झालं प्रिय। शाक एक आणि प्रिय, या प्रिय पदाचा लोप होऊन जातो आणि राहतं शाक पार्थिव। तद्वत देव पूजक ब्राह्मण असा दुसरा समास केला। देव पूजक ब्राह्मण अर्थात देवाची पूजा करणारा ब्राह्मण असा शब्द आहे। या ठिकाणी पूर्वपद आहे देवपूजक, यातलं देवपूजक मधलं उत्तरपद झालं पूजक। पूजक याचा लोप होऊन जातो आणि देवपूजक हे राहत नाही। देव ब्राह्मण, देवपूजक ब्राह्मण, देव ब्राह्मण असा शब्द तयार होतो। तद्वत या ठिकाणी सुद्धा प्रज्ञावताम वादा इति प्रज्ञावादामध्ये प्रज्ञावत मधील वतचा लोप होऊन जातो आणि राहतो प्रज्ञा। काय होतं? प्रज्ञा। मग प्रज्ञावाद असा शब्द राहतो, म्हणजे विद्वानांची वचनं असा अर्थ होऊन जातो। जर आता आपण या ठिकाणी दुसरा समास तयार करण्याचा विचार केला, जसं प्रज्ञा, प्रज्ञा अर्थात बुद्धी किंवा प्रज्ञा अर्थात विद्वान, अर्थात प्रज्ञ। आता इथे दीर्घ होणार नाही, प्रज्ञ शब्द आहे, प्रज्ञा होऊ शकणार नाही। प्रज्ञ म्हणजे विद्वान। तर आता काय होणार? या ठिकाणी प्रज्ञानाम वादा इति प्रज्ञवादा होईल। प्रज्ञावादा असं होऊ शकत नाही। या ठिकाणी मग इथे षष्ठी तत्पुरुष समास करत असताना आपल्याला वाद शब्दाच्या पूर्वी हा उपसर्ग म्हणतो आपण आंग जोडावा लागेल। म्हणजे काय होईल? प्रज्ञानाम आसमंतात वादा इति प्रज्ञावादा, म्हणजे विद्वानांची संपूर्ण वचन। आचा अर्थ आहे संपूर्ण। प्रज्ञानाम म्हणजे विद्वानांची, आवादान अर्थात संपूर्ण वचन, त्यांना म्हणतात प्रज्ञावादा। तान प्रज्ञावादा म्हणजे विद्वानांची संपूर्ण वचन बोलतोस। काय बोलतोस? कमी नाही, सगळी विद्वानांची वचन बोलतोस। आणि जो शोक न करण्यायोग्य शोक करतोस, हे अतिशय परस्पर विरुद्ध आहे। अथवा एक दुसरा शब्द घेऊया, उच्यते इति वाद, वचन न वाद इति अवाद, नाही तत्पुरुष समास करावा। प्रज्ञानाम अवादान, अरे अर्जुना तू शोक न करण्यायोग्य शोक केला आहेस, बोलतोय वचन कसे? प्रज्ञानाम अवादान अर्थात विद्वानांना, विद्वानांची जी वचनं नाहीत, प्रज्ञानाम अर्थात विद्वानानाम, विदुषाम, विद्वानानाम नाही, विदुषाम अवादान अवचनान नी, तू कोण बोलतोस? विद्वानांची जी वचनं नाहीत ती वचनं बोलतोस। का बरं? अर्जुन विद्वानां, तुम्हाला तर वाटत असेल अर्जुन तर विद्वानांची वचनं बोलतोय, इथे जर अवादान केलं तर विद्वानांची जी वचनं नाहीत ती वचनं बोलतोस। विद्वान मनुष्य हे कधीही काहीही बोलत नसतात। विद्वानांकरिता योग्य समयी, योग्य काळी, योग्य तीच वचनं बोलली तर ती विद्वानांची वचनं होतात। अयोग्य वेळेला
चांगली वचनं बोलली तरी सुद्धा ती विद्वानांची वचनं म्हटली जात नाहीत. व्यवहार काळी व्यवहारिकच आणि परमार्थ काळी परमार्थिकच वचनं बोलावी. या ठिकाणी अर्जुन हा युद्धाला गेल्यानंतर सुद्धा तिथे युद्ध करण्याऐवजी युद्ध सोडून देण्याच्या गप्पा करू लागला, गोष्टी करू लागला. ही वचनं विद्वानांची नाहीये, समजदार पुरुषांची अशी वचनं नसतात. समजदार पुरुष योग्य वेळेला योग्य ती वचनं बोलतात. अर्जुन हा युद्ध वेळेला अयोग्य कारुण्याची वचनं बोलू लागला. म्हणून अर्जुन जी वचनं बोलत आहे ती विद्वानांची नसून अविद्वानांची वचन, म्हणजे विद्वानांची जी वचनं नाहीत ती वचनं अर्जुन बोलतोय. म्हणून भगवान बोलतात प्रज्ञा अवादान भाषसे, विद्वानांची जी वचनं नाहीत ती वचनं बोलतोस. अथवा प्रज्ञा अर्थात ज्ञान, आकारांत करा. तस्य हा वादा म्हणजे ज्ञानांची वचनं, ज्ञान वचनं बोलतोस, ज्ञान विषयक वचनं बोलतोस. हा कितवा अर्थ झाला? चौथा आहे की नाही? म्हणजे ज्ञान वचनं बोलतोस आणि शोक करतोस, हे परस्पर विरुद्ध आहे असं भगवान परमात्मा या शब्दावरून दर्शवितात. पुढे अर्जुनाला भगवान परमात्मा उपदेश करतात. आपण म्हटलं होतं की अर्जुन हा विवेकी असा आहे. जे काही अधिकाऱ्यालाच ज्ञानाचा उपदेश केला तर पचनी पडतो, अनधिकाऱ्याला ज्ञानाचा जर उपदेश केला तर तो त्याच्या अंतःकरणात न ढासावता त्याचा विपरीत परिणाम होऊन सगळे आळशी बनतात, है ना? कधी परंतु अधिकाऱ्याला उपदेश केला तर त्याच वेळेस त्याला ज्ञान होऊन तो मुक्त होऊ शकतो. मग तो अधिकारी कसाही असेल, मंद असेल, मध्यम असेल, उत्तम असेल, त्यांना वरती पुढे पहा. या ठिकाणी आपण अधिकाऱ्याचं वर्णन करत असताना अधिकाऱ्यामध्ये हे 4 गुणधर्म लागतात: विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व. ही साधना अवश्य लागतात. ही साधना नसतील तर ते ज्ञान पचनी पडत नाही. हे आपणही लक्षात ठेवावं की आपल्यामध्ये हे सद्गुण आहेत की नाही. कोणकोणते सद्गुण आहेत? पहिला आहे विवेक. विवेक मनुष्याच्या ठिकाणी असावा. विवेक म्हणजे तो की ब्रह्म सत्यम जगन मिथ्येत एवं रूप विनिश्चय स्वयं नित्यानित्य व सुविवेक समुदाहरित. हे दिली व्याख्या, तर तीच लक्षात ठेवावी. पाहता ब्रह्म सत्य आहे, परमात्मा सत्य आहे, तद भिन्न सर्व जगत मिथ्य आहे, अशा प्रकारचा निश्चय करणं, यालाच नित्य काय म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय आहे हे समजणं हा विवेक आहे. आपण जी अनित्य वस्तू आहे त्या अनित्य वस्तूला नित्य असं समजतो आणि नित्य वस्तूला अनित्य समजतो. जसं आपण संसार हा अनित्य असून सुद्धा त्या संसारालाच नित्य समजून संसाराच्या प्राप्ती करताच अहोरात्र आपले प्रयास असतात. परंतु जी विद्वान व्यक्ती असते ती संसाराला नित्य न समजता परमात्म्याला नित्य समजते आणि त्या परमात्म्याच्या प्राप्ती करताच नित्य प्रयासरत असते. कारण की सत्यतु 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 विठ्ठला कागा दाविला जगदाकार या पंक्तीमध्ये सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी की सर्व श्रुतीमध्ये परमात्मा हा सत आहे. सदैव सौम्य इदमग्र आसित या सगळे श्रुती किंवा अन्य संत प्रमाण परमात्म्याला सत्य असं म्हणतात. सत्यम परम धीमहि हे भागवतातलं वचन आहे. आणि भगवान परमात्म्याच्या अवताराच्या वेळी देवताधिक भगवान परमात्म्याची स्तुती करत असताना सुद्धा बोलतात सत्यव्रतम सत्य परम इत्यादी परमात्म्याची स्तुती करतात. म्हणून परमात्मा हा सत्य आहे. म्हणून त्याच परमात्म्याचे नमन करत असताना आपण पहिलंच सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अशा पदाने सुद्धा यामध्ये सुद्धा परमात्म्या करता
सत शब्दाचा प्रयोग केलेला आहे, म्हणून परमात्मा हाच एक केवळ सत्य आहे व अन्य इतर संसार हा मिथ्या आहे. मिथ्या याच प्रतिपादन करत असताना श्री माऊली प्रतिपादन करतात की लटिका हा संसार है ना, लटिका व्यवहार सर्व हा संसार, म्हणजे हा व्यवहार संसार सर्व लटका आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. तो जसा रज्जूवर सर्पाची प्रतीती होते त्याप्रमाणे हा परमात्म्यावर या जगताची प्रतीती झालेली आहे. त्याचं वर्णन करत असताना हा संसार परमात्म्याच्या ठिकाणी मिथ्या कसा आहे याच भागवतामध्ये जो आपण श्लोक बोलतो, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति आसुरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. या ठिकाणी त्याने यत्र त्रिसर्ग मृषा, ज्या ठिकाणी त्रिसर्ग भूर्व स्वरूपी अथवा बोला त्रिगुणांचा सर्ग सत्व रज तम यांच्यापासून उत्पन्न झालेली ही सृष्टी ज्या परमात्म्याच्या ठिकाणी मिथ्या आहे त्या सत्य अशा परमात्म्याला मी शरण जातो, मी त्याचं ध्यान करतो, असं आम्ही त्यांचं ध्यान करतो. अशा प्रकारचं मंगलाचरण श्रीमद भागवताच्या आरंभ केलं. यावरून आपल्याला निश्चित होतं की हे जगत मिथ्या आहे आणि परमात्मा सत्य आहे. अशा प्रकारचा विचार होणं यालाच काय म्हटलं जातं, विवेक. म्हणून माऊली पुढे ओळीमध्ये बोलतील, सारासार विचारिता भ्रांती ते पायी असारता सार ते स्वभावता नित्य जाणे. सार काय आहे असार काय आहे याचा विचार केला असता भ्रमिष्ठ जे जगत आहे ते असार आहे आणि परमात्मा हा केवळच तोच आत्मा सार आहे असा निश्चय होतो. हे आपलं असावा पुन्हा म्हणूनच, कारण की आत्मा काय अनात्मा काय याची ओळख या विवेकानं पडते. पण परमात्मा हाच सत्य आहे, आत्मा सत्य आहे आणि देह कसा आहे मिथ्या आहे याचा विचार केला पाहिजे. टाईट कसा थोडा शिकायला थोडं कधीही पुढे बसायचा प्रयास करायचा, त्याच्यामुळे काहीतरी ग्रहण होऊ शकते. पुढे पहा, देह जीवाची मिळणी जो उदयच तसुये पाणी तो विवेक अंतःकरणी राबविजो. ज्ञानोबराय बोलतात की देह आणि जीव यांची जी काही एकता झालेली आहे ती एकता दूर होऊन ती एकता देह जो विवेक प्राप्त झाला असता देह आणि जीव म्हणजे जीव आणि देह याला आपण एकच समजतो. आत्मा आणि अनात्मा यांचं जे काही एककरण झालेलं आहे ते निवृत्त होऊन आत्मा तो आत्मा आणि देह तो देह असा जो विवेक जागृत होतो आणि विवेक जागृत जो विवेक आला असता देह आणि आत्मा यांचा भेद स्पष्ट ज्ञात होतो. तो विवेक अंतःकरणामध्ये आपण ठेवला पाहिजे. अर्जुनाच्या ठिकाणी सुद्धा विवेक होता. अर्जुन पूर्वी त्याने दाखवलेलेच आहे की नच श्रेयोनु पश्यामी अथवा स्वजन महावेग, म्हणजेच या स्वजनांना या युद्धामध्ये मारून मी आपलं कल्याण पाहत नाही. म्हणजे अर्जुन हा कल्याणाला या राज्य इत्यादी काही जे काही भोग आहे यास कल्याण मानत नव्हता. या लोकातील असतील किंवा परलोक या सगळ्यांना अनित्य समजत होता. म्हणजे अंतःकरणामध्ये अर्जुनाच्या ठिकाणी विवेक होता. तद्वत अर्जुनाच्या ठिकाणी वैराग्य सुद्धा आपल्याला दिसून येतं. या वैराग्याची जर आपण लक्षण पाहू गेलो तर या लोकात ब्रह्मलोक पर्यंतम भोग्य वस्तनी वृद्धित्पन्ना जुगुप्साया वैराग्यम तन निगद्यते. व्याख्या बदलवली है ना. या लोकात ब्रह्मलोक पर्यंतम भोग्य वस्तनी म्हणजे या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जी काही भोग्य वस्तू आहे त्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये उत्पन्न झालेली जुगुप्सा त्याग करण्याची इच्छा तिला खरं वैराग्य म्हणतात. मग कोणी असो या लोकापासून आपण मराठीत बोलतो की नाही, या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. असते ना. तीच व्याख्या संस्कृत मध्ये आहे. या लोकात ब्रह्मलोक पर्यंतम भोग्य वस्तूने
रब्दित्पन्ना जुगुप्साया वैराग्यम तन निगद्यते. त्यालाच वैराग्य असं म्हटलं जातं. मग माऊली सुद्धा असंच बोलताना बोलतात, ऐकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, ते भोगावे हे मन रुचे मना माझी. म्हणजे आपल्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती असावी. अर्जुनाच्या ठिकाणी सुद्धा अशी स्थिती होती. वैराग्य जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करायचं असेल तर 2-3 गोष्टी आपल्यामध्ये अपेक्षित असाव्यात. मनुष्यानं साधकानं त्या गोष्टी आणल्या तरच आपल्या ठिकाणी वैराग्य येईल. आणि विवेक पाहिजे, ज्ञानाचा अधिकारी. आपल्याला उपनिषद इत्यादी शिकायचे असतील तर आपण पहिल्यांदा विवेक करावा आणि वैराग्य सुद्धा धारण करावं. मग या लोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत कोणताही भोग्य पदार्थ असेल त्याला सोडण्याची इच्छा असावी, है ना. तुम्ही म्हणाल बस मोबाईल सोड, म्हणजे वैराग्य गेलंच, है ना. या लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत मग काहीही असोत त्याला त्याच्या त्याग करण्याची इच्छा, म्हणजे अंतःकरणातून तिटकारा असावा तरच परमार्थामध्ये आपण पुढे जाऊया. परंतु त्याकरिता आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होण्याकरता 3 गोष्टी असाव्यात. एक दोषदृष्टी, दुसरी जिहासा आणि तिसरी भोगामध्ये अधीनता. मनुष्याच्या अंतःकरणात असावी. जसं दोषदृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्वधीनता असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयो अमी. म्हणजे 3 वैराग्याची असाधारण हेतू आहेत. एक दोषदृष्टी, दुसरी जिहासा त्याग करण्याची इच्छा, तिसरी भोगामध्ये अधीनता. या तिन्ही सुद्धा वैराग्याची असाधारण हेतू आहेत. म्हणजे हे असले तरच वैराग्य आपलं टिकाऊ होऊ शकतं. पहिलं असावं दोषदृष्टी. या संसारामध्ये आपल्याला दोष दिसले पाहिजे. दोष जर दिसले नाहीत, जर आपल्याला कोणाकडे पाहिलं तर गुण दिसू लागले तर तो आसक्त होऊन, म्हणजे आपण म्हणतो ना, काय नाही हे बस मी एवढ्या करताय, यानं काही बिघडत नाही. आपण म्हणतो की नाही सर, या साधक आळंदीत असताना तो जर त्याला घरी जायचं असताना, घरी जायचं असेल तर काय म्हणतो, अरे ब्रह्मचारी काय आणि ग्रहस्थ काय, असंच बोलेल की नाही. म्हणजे त्याची संसाराविषयी दोषदृष्टी झालेली नाही. तो निश्चित बुडणारच आहे, त्याच्यात काय प्रश्नच नाहीये. परंतु काय म्हणणार, हे ते एकच आहे, कुठेही मन आपल्या ताब्यात असावं, असंच बोलेल की नाही. मग ही दोष दृष्टी नसल्यामुळे अशा प्रकारची स्थिती येते. आपण कधी कुठे काही विषय घेत असताना लगेच आपण काय म्हणणार की याने काय होतंय, त्याचा चांगला उपयोग असावा, है की नाही. चांगला उपयोग केला तर चांगला आहे, परंतु त्याच्यामध्ये अरे चांगला उपयोग किती होतो, वाईट उपयोग किती होतो, यानुसार आपण ठरवावं. त्याच्यामध्ये दोष दृष्टी नाही झाली ना, गुणदृष्टी झाल्यामुळे मनुष्य त्याच्यामध्ये पडतो आणि दोष दृष्टी झाल्या तर त्याच्यातून विरक्त होतो. म्हणून दोषदृष्टी असावी. अर्जुनाची सुद्धा या संसाराविषयी दोषदृष्टी होती. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी वैराग्य आपण सुदृढ मानू शकतो. कारण की अर्जुन बोलतो, अपेक्षी जे राज्य सुख त्याला की ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अवेरुणा. म्हणजे ज्या राज्य सुखाची आपण इच्छा करावी ते तर क्षणिक आहे, ते टिकाऊ नाही. म्हणून असं जाणत असताना आपण या दोषाचा त्याग का करू नये, अर्थात त्याग केलाच पाहिजे. अर्जुनाच्या ठिकाणी या संसाराविषयी दोषदृष्टी होती. कारण की माऊली सुद्धा बोलतात, जर तैसी संसारा समजता जाणीची जय अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. दोषदृष्टी असेल तर वैराग्य अरे ते आपल्या मागे लागतं, परंतु दोषदृष्टी असावी. या संसाराच्या ठिकाणी आपली जर अनित्यत्व बुद्धी झाली, भोग्य वस्तूच्या ठिकाणी जर तुच्छत्व बुद्धी झाली, तरच आपलं मन परमार्थाच्या ठिकाणी स्थिर राहू शकतं, नाही तर चंचल झाल्याशिवाय राहणार आहे. वैराग्य मागे लागायचं असेल तर विषयांच्या ठिकाणी दोषदृष्टी दोषदर्शन मनुष्यानं केलंच पाहिजे. पुढे बोलत असताना दुसरे आहे जिहासा, त्याग करण्याची इच्छा. अर्जुनाच्या ठिकाणी त्याग करणे म्हणजे आपला कोणताही पदार्थ सोडण्याची इच्छा नसेल तर वैराग्य काय होणार, त्याग करण्याची इच्छाही असावी. अर्जुन बोलतोय, तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे इय बुद्धी. या राज्य भोग समृद्धीनं ही बुद्धी माझी निवृत्त होईल हे असं वाटत नाहीये, म्हणून मला हे सर्व सोडायचंय.
म्हणून मी याचा स्वीकार करणार नाही, हे सगळं याचा मी त्याग करतो असंच अर्जुन बोलतो. म्हणून अर्जुनानं सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये सगळ्यांचा बाण इत्यादिकांचा त्याग करून सगळ्या संसाराचा त्याग केल्याचं दाखवलं. संजयजी बोलतात एवं मुक्तो अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशद विसृज सहस्रांच्या शोक सविघ्न मानस. यानं बाण इत्यादिकांचा युद्धाचा त्याग केला, अर्थात त्या युद्धाद्वारा प्राप्त होणारे जे काही राज्य आहे त्याचा सुद्धा त्यागच केला की नाही. म्हणून या ठिकाणी अर्जुनाची त्याग करण्याची इच्छा आहे, जी असं आहे. म्हणून तज्जन्य वैराग्य अर्जुनाच्या ठिकाणी असू शकते, आहेच. तिसरी आहे भोगेशु अधीनता. अर्जुन जसं भोगामध्ये आसक्त होणं, फारच दीन होणं, हे अवैराग्याचे लक्षण आहे. काही असे दीन होत असतात की पत्नी म्हणलं उठलाच ठोंगे आणि बस की बसलाच, म्हणजे इतका अधीन होऊन जातो, कारण की ती सोडून जाऊ नये म्हणून, है की नाही. ही भोगामध्ये दीनता झाली, अधीनता नाही. हा आदराने वार्ता भिन्न आहे. आपण सगळ्यांचा आदर केलाच पाहिजे, असं नाहीये की अर्धांगिनी असेल तर ती सांगेल ते बिलकुल ऐकूच नाही. परंतु एक मी दीनतेचं लक्षण सांगितलं. कधी कधी इतका दीन होत असतो, मग काही जरी वाईट जरी काम सांगितलं करायचं तरी करायला तयार होतं. जसं आपण जर म्हटलं तर धुंदुकारी आणि धुंदुकारी यांच्या पत्नी, आहे की नाही, तो दीन होता म्हणून सांगितलेलं ऐकलं असं नाहीये, परंतु तो इतका दीन होता की त्याचं म्हणणं आज आपल्याला 1000 रुपये पाहिजे, 15,000 पाहिजे, मग चोरी करून आणून देणार. हे दीनतेचा दीन स्वभाव राहतो, दीन होता कामा नाही. म्हणून अर्जुन हा दीन नव्हता. अर्जुन बोलतो परियांशी धातू किजे, मग आपण राज्य सुख भोगिजे, हे स्वप्नी मन माझे करू न शके. ही अर्जुनाची स्थिती आहे. पण अर्जुन अधीन आहे. अर्जुनाच्या ठिकाणी समाधी षटक संपत्ती आहे. शमोदम स्थितिक्षाच श्रद्धोपरम एवच चेतसस्य समाधानम समाधी षटक उच्यते. म्हणजे समाधी षटक कोणते येतं? शम दम तितिक्षा श्रद्धा उपरम आणि चित्ताचं समाधान, ही 6 षट संपत्ती आहे. समाधी षटक म्हटलं जातं. त्यापैकी पहिलं शम काय आहे? एक वृत्ते वनसः स्वलक्षे नियत स्थिती शम इत्युच्यते सद्वे शम लक्षण वेदिभी. म्हणजे आपल्या मनाला आवरून एका ठिकाणी स्थापित करणं, म्हणजेच मनाला आवरण केलं, याला शम म्हटलं जातं. दम तो आहे बाह्य जी काही इंद्रिय आहेत की विषय व्यपरावृत्य स्थापनम सस्व गोलके उभयशाम इंद्रियाणाम दम येते प्रकीर्तिका. त्यालाच काय म्हणतात? दम. म्हणजे दोन्ही प्रकारची इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, श्रोत्रत्वक चक्षु रसना ग्राण, हे जे काही पंच ज्ञानेंद्रिय आणि वाक पाणी पाद पायू पस्त ही 5 कर्मेंद्रिय, या दोन्ही प्रकारच्या इंद्रियांना आवरणं आणि बाह्य विषयांकडे त्यांना जाऊ न देणं, हा दम आहे. तितिक्षा असावी. आध्यात्मिकादी दुःखम प्राप्तम प्रारब्ध वेगतः अचिंतया तत्सहनम तितिक्षा असा निगद्यते. म्हणजे काय आहे? आध्यात्मिकादी सगळे दुःख प्रारब्धाच्या वेगाने प्राप्त झाले असले तरी सुद्धा त्यांना सहन करणं आपल्याला सहन होत नाही, की नाही. थोडी थंडी लागली तर झालंच, म्हणजे थोडी गरमी लागली तरी परेशान. कोणी काय बोललं तर डोकं बंदच पडून जातं. म्हणजे एकदा इतकं दुःखी होतं की नाही? होतं ना? नाही होत. आपण आपापलं चालून पहा, हे नाही की या प्रकारे हे तितिक्षा आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी तितिक्षा आहे की नाही? सहन होतं का? कोणी जर एखाद्या बोललं तर नाही सहन होत ना, तितिक्षा नाहीये, हे लक्षात ठेवावी. आणि हे आपल्याला पाहिजे. काही कोणी बोला, हाती जसं चालतो ना, किती कुत्रे भोकले तरीही मनामध्ये डगमगत सुद्धा नाही, तशी खऱ्या माणसाची साधकाची स्थिती असावी. हाती आपण जसं समजायचं कुत्रे भोगतात असं सोडून द्यायचं,
इतकी स्थिती असावी. म्हणजे ते असं नाही की यांना कुत्रे तुम्ही कुत्रे आहेत असं नाही म्हणावं. म्हणजे इथं अतिशय अतिथिक्षा हे असे नाही. म्हणजे आपण सहन करण्याकरता तो उदाहरण आहे. लगेच आपण म्हणायचं मी हाती येईन, तुम्ही हे येता. ही मूर्खता आहे. पुढे श्रद्धा असावी. काय असावी तर श्लोक सांगतो बघा, गुरु वेदांत वाक्येषु बुद्धी आणि निश्चयात्मिका सत्यमित्येव सा श्रद्धा निदान मुक्ती सिद्ध. गुरु आणि वेदांत वाक्य याच्यावर बुद्धी कशी असावी सांगितल्याने हे काम करावं, हे असं आहे. पूर्वेकडून सूर्य नाही उगत, दक्षिणेकडून उगतो. हो, दक्षिणेकडूनच उगतो. इतका निश्चय असला तर ते पुढे ते शास्त्र सफल होतं, नाही तर सफल. वेदांतात सांगितलंय की नाही ब्रह्म सत्य तर ठाम निश्चय पाहिजे, ब्रह्मच सत्य. जगत मिथ्या आहे ना, जगत मिथ्याच आहे. त्याच रीतीनं आपला निश्चय असावा, आढळ निश्चय, तो साधक पुढे जातो. तेव्हा कुठेतरी मुक्तीचं द्वार आपलं उघडेल. नाहीतर काय नाही, असंच राहूया. मग काय वाघ वैखरी शब्द जरी शास्त्र व्याख्यान कौशलम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये. ते मुक्ती करता होणार नाहीये. आपण किती बोलत शब्दजाल महारण्यम किती जरी आपण शिकलो, परंतु जर त्यातील असणारे मोती आपण आपल्या अंतःकरणात स्थापवले नाहीत तर त्यामध्ये फायदा नाहीये. बस लोकांना दाखवण्याकरता होईल. कीर्तनकार फार चांगला बोलतो, एवढंच आहे. प्रवचन केलं तर काय बोलतात, जसं की सरस्वती त्यांच्या मुखावाटे साक्षात ओझरत आहे असं बोलणं होईल आपल्याकडून. परंतु ती आता जर ती आपल्या अंतःकरणात गेले नाही तर फायदा होणार नाहीये. तिसरे आहे उपरती विधिपूर्वक संन्यास कर्मणः साधनस्य विषयेभ्य परावृत्ते परम उपरती. म्हणजे उपरती कशाला म्हणतात, विधिपूर्वक साधनाचा आणि कर्माचा त्याग करणं याला म्हणतात उपरती. तिसरा आहे श्रुत्यर्थम वस्तुतो ज्ञात्वा विदुषाज्ञेय वस्तुनी चित्तस्य सम्यगाधानम समाधानम इति. म्हणजे विधिपूर्वक श्रुतीचा सगळा अर्थ जाणून विद्वानाने केवळ वस्तूच्या ठिकाणीची चित्ताची एकाग्रता करणं यालाच खरं समाधान असं म्हटलं जातं. या प्रकारे समाधान आणि शेवटी आहे मुमुक्षत्व. म्हणजे ब्रह्मात्मैक्य ज्ञानात यद विद्वान मुक्तुम इच्छति. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे अशा प्रकारच्या ज्ञानापासून जो मनुष्य मुक्त होण्याची इच्छा करतो, कशातून संसार पाशबंधम, या संसार पाशबंधाची त्याग करण्याची इच्छा करणारा जो मनुष्य आहे ना, तोच खरा मुमुक्ष आहे. अर्जुनाच्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. आणि अर्जुन हा केवळ असाच नाही, भगवान परमात्म्याला शरण सुद्धा गेलेला आहे. शरणागताला उपदेश दिलाच पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाकरता या तत्वज्ञानाचा उपदेश सांगण्याकरता प्रवृत्त होत आहेत. आणि त्याच तत्वज्ञानाचा विचार आपण यापुढे ज्ञानोबरायांच्या पंक्तीनुसार करणार आहोत. मग तो करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय